पुढची बातमी. शनिवारी राजस्थानमध्ये आलेल्या धुळीच्या वादळानं हाहाकार उडवून दिला. पण राजस्थानच्या अनेक भागांमध्ये अचानकपणे हे धुळीचं वादळ कसं घोंगावलं, काय आहेत यामागची कारणं, त्यामुळे नेमकं काय काय घडलं, बघूया हा स्पेशल रिपोर्ट. एखाद्या हॉलिवूड चित्रपटातील सीन वाटावा अशी ही भयंकर दृश्य. ही दृश्य आहेत राजस्थानमधली. शनिवारी राजस्थानच्या बिकानेर, चुरू आणि श्रीगंगानगरमध्ये हवामान अचानक बदललं आणि पाकिस्तानच्या सीमेवरून आलेल्या वाळूच्या एका प्रचंड वादळानं राजस्थानच्या या भागात दिवसाढवळ्या अंधार पसरला. संपूर्ण आकाश धुळीनं व्यापलं आणि रस्त्यांवर हेडलाईट्स लावून लोकांना प्रवास करावा लागला. महत्त्वाचं म्हणजे या वादळाचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटर प्रति तास इतका होता. स्थानिकांच्या मते 5 ते 6 वर्षांनी या वादळासह आलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक घरांची छपरं उडाली तर काही ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. कल जो शाम को आंधी आई उससे हमारे यहाँ पे व्यापार भी काफ़ी प्रभावित हुआ था. धूल मिट्टी वगैरह आने से ग्राहकों के आवागमन में काफ़ी बाधा उत्पन्न हुई और हमारी जो शाम को आंधी आई उससे 3 सीट वगैरह भी उड़ गया हमारे से, लेकिन काफ़ी परेशानियों का सामना करना पड़ा. बहुत ज़्यादा नुकसान हो गया. आसपास के एरिया में कहीं तार टूटे हैं, कहीं खंभे गिरे हैं, कहीं पेड़ गिरे हैं. मेरे खुद के घर का कनेक्शन लाइट बंद हो गया था पेड़ गिरने से, तो काफ़ी ज़्यादा नुकसान हुआ. जो कल आंधी तूफान आया था और जिस तरह का माहौल बनाया गया था, जो शहर में कई जगह नुकसान भी हुआ है. कई जगह टेन शेड उड़ गए, कई जगह कई जो कच्ची छतें थी वो उड़ गई, कहीं पेड़ गिरे हैं, कई जगह बिजली के तार हैं, खंभे हैं, वो भी गिरे. इससे नुकसान भी हुआ है. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि हवामान विभागानं नागरिकांना मेसेजद्वारे आपत्कालीन अलर्ट जारी केलाय. त्यामुळे भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या मध्ये असलेलं एक कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकलं आणि या क्षेत्रासोबत कन्व्हेक्शन झालं, म्हणजे उंच ढगांची निर्मिती झाली. आणि ही निर्मिती होत असताना जमिनीकडून वारे ढगांच्या दिशेने खेचले जात असताना हे वारे जमिनीला घासून आले आणि त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी धूळही खेचली. आणि त्यामुळे आपल्याला पाकिस्तान सीमेपासून श्रीगंगानगर, बिकानेर, चुरू या भागामध्ये खूप कमी वेळामध्ये अगदी वेगाने 70-80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या सोबत धुळींचे लोट येतानाचं दृश्य पाहायला मिळालं. राजस्थानमधलं हे महाकाय वादळाचं संकट हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम असल्याचं दिसून येत आहे. निसर्गाचं बिघडत चाललेलं संतुलन आणि हवामान बदलांमुळे अशा प्रकारच्या आपत्ती दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतायत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.